तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाऊ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर अक्षय तृतीयेच्या दिवशीचा व्लॉग आहे. सकाळ सकाळी लवकर उठून आंघोळ करून मी लगेच स्वयंपाकाला लागली होती आणि साडी काही घालायचं माझं झालंच नाही, कारण खूप सारा स्वयंपाक आज मला करावा लागतो. कारण माझे सासू आणि सासरे दोघांचीही आज घागर पुजली जाते. त्यांच्या नावाचा घास टाकला जातो आणि पितर सवाशीण सुद्धा जेवू घालतात, त्यामुळे खूप सारा स्वयंपाक करावा लागतो. डाळ भात, भजे, वडे, पापड, कुरडई, भाजी, कढी आणि आमरस असं सगळा स्वयंपाक आज करावा लागतो. बऱ्याच ठिकाणी आज पुरणाचाही स्वयंपाक होतो, पण आमच्याकडे काही पुरणाचा स्वयंपाक नसतो. साध्या पोळ्याच बनवल्या जातात आणि मग एवढा सगळा स्वयंपाक करायला बराच वेळ लागतो. त्यामुळे मग साडी घालून मला काही जमत नाही, म्हणून मग ड्रेस घालूनच मी पटापट सगळा स्वयंपाक करत असते. आणि किचन ही माझं थोडं छोटं आहे, त्यामुळे मग स्वयंपाक करता करता अशी क्लिनिंग ही मला मध्ये मध्ये करावीच लागते. कारण मग डाळ भाताचा कुकर लावलेला असला की थोडंफार शिंतोडे उडतातच इकडे तिकडे, म्हणून मी मध्ये मध्ये क्लिनिंग सुद्धा करून घेते. कारण की मला थोडंसं स्वच्छताच आवडते. म्हणून तर हा व्लॉग कालच्या दिवशीच यायला पाहिजे होता, पण मग मला एडिटिंगला वेळच मिळाला नाही. कारण संध्याकाळी सुद्धा आम्ही थोडे मसाले आणायचे होते, तर तिथे गेलो होतो. मग एडिटिंग काही झालीच नाही माझ्याने. चला असं म्हटलं आजही शेअर करूया. तर डाळ शिजवून झालेली आहे आणि आता भाताचा कुकर लावला आहे. एकीकडे भाजी सुद्धा होत आहे. आता गॅसचे चुले दोनच असल्यामुळे दोन्हीवर जेवढं होईल तेवढंच करता येते. कढीसाठी मी ताकामध्ये पीठ मिक्स करून साईडवरती ठेवून दिलं. म्हटलं भाजी झाली की लगेच इकडे कढी टाकून देईल आणि मग भात झाला की लगेच पोळ्यासुद्धा करून घेईल. तर तसेच मी लाट्या बनवून ठेवून दिल्या. आणि काल शनिवार असल्यामुळे भाजीपालासुद्धा आणला होता. तर आठवड्याचा भाजीपाला मी शनिवारीच घेऊन येत असते, तर तो सुद्धा रात्री मी उशीर झाल्यामुळे तसाच ठेवला होता. आणि आताही मला साफ करायला काही वेळच नाही आहे, म्हणून मी असाच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. मग जेव्हा वेळ मिळेल ना, म्हणजे सोमवारीच वेळ मिळणार आहे, तेव्हाच मी सगळं साफ करून मग डब्यामध्ये भरून ठेवील. आता तर मला असाच ठेवून द्यावा लागणार आहे, कारण आता तर मला अजिबात वेळ नाही आहे. कारण की खूप सारा स्वयंपाक करायचा आहे, आघारीसुद्धा टाकायची आहे, भजे वडे तळायचे आहे. आणि एकट्या हाताने करायचं म्हटलं की थोडासा उशीरच लागतो आणि 12 वाजेच्या आतच हे सगळं झालं पाहिजे. मग आत्ता तर सगळा भाजीपाला मी फ्रीजमध्ये असाच ठेवून देणार आहे. पण ह्या पालेभाज्या मात्र संध्याकाळी मला साफ करायलाच लागणार आहेत, कारण जास्त दिवस मग ह्या अशाच राहू शकत नाहीत, लगेच खराब होतात. याचं मला ग्रेव्ही करून ठेवायची आहे. पालकच्या 2 मोठ्या मोठ्या जुड्या मी आणल्या आहेत आणि याची मला ग्रेव्हीसुद्धा करून ठेवायची आहे. ती तर आता कालच होईल, आज काही होणार नाही. पण आता तरी मला असंच याला ठेवून देणं पडणार आहे. चवलाईची भाजी तर मी मिस्टरांनाच तोडायला दिली, कारण ही भाजी ना ताजीच बनवली तर चांगली लागते. मग जास्त दिवस ही ठेवली ना फ्रीजमध्ये तर याची टेस्ट एवढी काही चांगली येत नाही. म्हणून आता जर तोडून ठेवली तर उद्या सकाळी बनवता येईल. आज तर काही बनवता येणार नाही, कारण खूप सारा स्वयंपाक हे बनवायचा आहे आणि मग कुणी खाणार सुद्धा नाही. त्यापेक्षा उद्या सकाळीच मी बनवेल याला. आणि अखजी म्हटलं की घागर तर आमच्यामध्ये पुजलीच जाते आणि घागरवरती बरीचशी नक्षी करतात, पण मला तर काही ते नक्षी करता येत नाही. म्हणून मी आपली साधी सिंपल असे थेंबच पाळत असते, जशी मला येते तशी. आणि कुठलाही छोटा मोठा सण असला की फुलांचा जसं काही तोटाच पडून जातो. हार तर मला मिळालेच नाही, रात्री आणायचंच विसरले होते आणि सकाळी घ्यायला गेले तर संपून सुद्धा गेले होते 10 वाजेमध्येच. मग म्हटलं चला फुलंच घेऊन आली आणि आता जसा जमेल तसा मला हार बनवावा लागणार होता. तशी जास्त फुलंही मिळाली नव्हती. एवढ्या फुलांमध्ये सुद्धा मला 2 हार बनवावे लागणार होते आणि अख्खं एक फूल जर टाकलं तर मग हे कमी पडले असते. मग एका फुलाचे मी 2 फुलं करून जसा जमतो ना त्याप्रमाणे हार बनवून घेतला, कारण जास्त काही हार सुद्धा मला बनवता येत नाही. म्हणजे अख्ख्या फुलांचा बनवायचा असला तर तो आपण बनवू शकतो, पण हे अर्धे फुले तोडून जे गाठ मारून बनवतात ना तसा मला काही जमत नाही. पण जसा आला तसा मी बनवून घेतला आणि असे 2 हार मला बनवायचे होते. एक माझ्या सासूंच्या फोटोसाठी आणि एक सासऱ्यांच्या फोटोसाठी.
तर पहा अशा प्रकारे मी 2 हार बनवले आणि त्यांना चढवून सुद्धा देते आणि सोबतच मग त्यांची पूजा सुद्धा करून घेतली। आज माझ्या सासू आणि सासऱ्यांचा दोघींचाही घास टाकला जातो, म्हणजे आगारी टाकली जाते आणि पित्तर आणि सवाशीण सुद्धा आज जेवू घालतात। पण इकडे ना कोणी पित्तर सवाशीण भेटतच नाही, त्यामुळे मग आम्ही फक्त घासच टाकतो, पित्तर सवाशीण काही कोणाला सांगतच नाही। आणि तसं तर माझा आता सगळा स्वयंपाक झाला होता, फक्त भजे वडे तळायचे होते आणि पापड कुरडई तळायची होती। आणि भजे वडे कसे गरम गरमच खायला चांगले वाटतात, त्यासाठी मग मी फक्त निवदापुरते 2-3 वडे तळले आणि थोडेसे भजे आणि पापड काढून घेतले। मग जेव्हा सगळे जेवायला बसतील ना तेव्हाच गरम गरम वडे आणि भजे तळणार आहे। आणि हा एक पापड, कुरडई, अर्ध खरबूज आणि सांजोरी असं घागरवरती ठेवावं लागते, त्यामुळे मग अख्खाच पापड आणि कुरडई तळावी लागते। कालच्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आंबे खूपच महाग होते बाजारामध्ये, अगदी 250 रुपये किलो आंबे होते। त्यासाठी मग मी फक्त अर्धाच किलो आणले होते आणि असाही तयार रस मिळतो ना तोच आम्ही आणत असतो। मग म्हटलं फक्त आगारीपुरते मिळाले तरीही बस झाले, म्हणून मी फक्त आगारीपुरता 2च आंब्याचा रस केला होता। आणि किचनमध्ये काम करता करता एवढी गरमी होते की विचारू नका, गॅसजवळ उभं राहायचीही इच्छा होत नाही आणि गॅस सुरू असला की मग जास्तीचीच गरमी लागायला लागते। चला असो, आपल्या बायकांचं किचन शिवाय कधी गाडा हलणार आहे का? किचनमध्ये तर आपल्याला रोज 2-3 टाईम जावंच लागते। आणि सणासुदीचे दिवस असले तर 3-3, 4-4 तास आपल्याला किचनमध्ये उभं राहून काम करावं लागतं। आणि आज तर ह्या खरबूजला सुद्धा तेवढाच मान होता बघा। रोज असे जर खरबूज घ्यायला गेले ना तर 100 रुपयाचे 3 किलो 4 किलो असे मिळत होते। आणि कालच्या दिवशी म्हणजे शनिवारी जेव्हा बाजारात गेले तेव्हा अगदी 100 रुपयाला 2च किलो मिळाले बघा। म्हणजे तुम्हीच विचार करा, सण असला की सगळ्यांचीच किंमत कशी वाढून जाते आणि असं रेग्युलर घ्यायला गेलं की मग कुणीही विचारत नाही, एवढं जास्त प्रमाणात मिळते आणि तेही खूपच जास्त स्वस्त मिळते। आणि मी सांगितल्याप्रमाणे घागरवरती आज आमच्याकडे याला ठेवलं जाते। तुमच्याकडेही अशी पद्धत आहे का? मला कमेंट करून नक्कीच सांगा, म्हणजे मला सुद्धा कळेल। आता सगळा स्वयंपाक माझा झाला होता, पूजा वगैरे करून घेतली, नैवेद्य दाखवून घेतलं आणि आता आमच्यामध्ये ना एक चपातीचे 5 तुकडे करतात आणि त्यावरती मग सगळं जे जेवण आपण बनवलं असते ना ते सगळं ठेवायचं 5 तुकड्यांवरती आणि मग ते आपल्याला आगारीमध्ये टाकायचं असते। तुमच्याकडे ही अशीच पद्धत आहे का? मला नक्कीच सांगा बरं का कमेंट करून। आणि मग जो मुलगा असतो ना तोच आगारी टाकतो। आई वडिलांची तसे बरेच वर्ष झाले माझे सासू सासऱ्यांना वारायला, सासूला वारायला तर अगदी 22 वर्ष झाले आणि सासरे माझे आता 7-8 वर्ष झाले वारलेले आहेत। म्हणून मग म्हातारा माणूस कोणीच नाही आहे आमच्या घरामध्ये, फक्त आम्ही 4च जण आहोत, आम्ही दोन्ही नवरा बायको आणि माझे 2 मुलं। चला आगारी टाकून दिली आणि आता सगळ्यांना जेवायला सुद्धा बसायचं होतं आणि मस्त मग गरम गरम वडे तळायला बसले। वडे तळता तळता जो स्वयंपाक झाला होता एक वस्तू मी बाहेर सुद्धा हॉलमध्ये घेऊन जात होते आणि वडे तळता तळता मला एक ट्रिक आठवली जी की मी रीलमध्येच बघितली होती यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवरती, आता मला आठवत नाही आहे, पण म्हटलं चला आपण सुद्धा ती ट्राय करून बघूया जमते की नाही कसं आहे। तर चहाची चाळणी आहे ना त्यावरती थोडंसं पाणी लावायचं आणि मग जे वड्याचं पीठ आपण बनवलेलं आहे ना त्याचा गोळा करायचा आणि ते चाळणीवरती थापून घ्यायचं आणि मध्ये एक भोक्सं पाडायचं आहे, म्हणजे छिद्र पाडायचं आहे आणि तसंच मग तेलामध्ये सोडायचं। मी सुद्धा विचार करत होते बरेच वेळा की कसं काय होत असेल, म्हटलं चला आज आपण ट्राय करूनच बघूया, वडे करतच आहे तर मी असंच थापून बघितलं आणि तेलामध्ये सोडलं तर अय्या बघते तर काय ही ट्रिक तर अगदी कामाची आहे। इथे माझे मिस्टर थोडे बाहेर गेले होते तर कॅमेरा त्यांनी हलवून दिला तर थोडासा हलत आहे, पण ही ट्रिक मला खूपच जास्त आवडली आणि इतके छान वडे झाले ना याने। आणि वडे करता करताना तसं तेल खूप जास्त उडते, थोडंसं सांभाळूनच वडे करावे लागतात आणि मी घाबरतच नेहमी वडे तळत असते आणि ही ट्रिक यूज करून बघितली तर मला तर खूपच जास्त आवडली आणि जराही तेल उडालं नाही,
चला म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करूया. आणि अगदी इझिली सगळे वडे माझे बनून गेले, जराही तेल उडालं नाही आणि खूप छान वडे बनले. असं नाही की थोडे चप्पट की चुप्पट झाले असतील, बिलकुल नाही. खूप छान मस्त वडे फुलले होते बघा. मी तुम्हाला दाखवते सुद्धा आहे. खूप मस्त वडे झाले होते. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा एकदा. आणि पहा किती छान वडे झालेत आणि अजिबात तेल उडालं नाही आहे. आणि मग मी तर सगळे वडे हीच ट्रिक वापरून केले. आता सगळा स्वयंपाक झाला, आम्ही सगळे जेवायला बसले. मस्त डाळ भात आणि आज गवाराच्या शेंगाचीच भाजी बनवली जाते, कढी आणि रस तर थोडा आम्ही बाहेरूनच मागवला होता. हा बघा, हा रेडीमेड रस आहे आणि भजे आणि मस्त टम्म फुललेले वडे आणि पापड. बघू शकता ना, सगळे वडे मी हीच ट्रिक वापरून बनवले आहेत. खूपच छान वडे झाले होते. तर आता यापुढे तर मी हीच ट्रिक वापरून सगळे वडे बनवणार आहे, कधीही बनवेल तेव्हा. आणि पहा, यावर्षी तर मला काही सांजोऱ्या बनवायला जमलंच नाही, त्यामुळे मग मी माझ्या नणंदबाईकडूनच 2-4 सांजोऱ्या मागवल्या होत्या. आणि तीच आपली दर महिन्याची प्रॉब्लेम असते ना, त्यामुळे सांजोऱ्या मी नाही बनवल्या. आणि आता सगळेजण आम्ही मस्त जेवण करायला बसतो आहे. तर चला, आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.